सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व त्याच्या दुरुस्तीची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंत्राटदाराने पूर्ण केली असून देखील त्या कामाचे पैसे कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप दिलेले नाहीत। यासाठी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग व शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे ठेकेदार सांगतात। कामाच्या अनुदानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला असता सदर अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे सदर ठेकेदार हवालदिल झाले आहेत। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार यांची प्रलंबित बिले न देता 2023-24 या वर्षाकरिता कोट्यावधींची कामांना मंजुरी दिली, मात्र ठेकेदार यांची उर्वरित दिले देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करते। या व इतर प्रलंबित मागणींसाठी आज समस्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरदार निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसेच येत्या 27 जूनपर्यंत आमची प्रलंबित बिले दिली सार्वजनिक बांधकाम विभागाने आता केली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठेकेदारांनी दिला आहे। आंदोलन छेडण्यामागचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताची लोकसभा आणि राज्यसभा बघता शासनाने गेल्या 50 वर्षात जेवढी कामं मंजूर झाली नसतील तेवढी कामं ही 2023 ते 2024 या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली आहेत। सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडची मंजुरी ही साधारणतः 64,000 कोटीची आहे। बिल्डिंग मेंटेनन्ससाठी साधारणतः 2100 कोटीची या लोकांनी कामं काढलेली आहेत। ग्रामीण विकासाच्या दुरुस्तीच्या खाली 25-15 जी कामं आहेत ती साधारणतः 17,000 कोटीची आहेत। जलसंधारण विभागातले 29,000 कोटीची आहेत। जलजीवन मिशन जवळपास 26,000 कोटी रकमेची आहेत। अशी अंदाजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1 लाख कोटीच्याहून जास्त कामं ह्या शासनाने मंजूर केलेली आहेत। आता शासनाचा जर महाराष्ट्र सरकारचा जर बजेट पूर्ण बघितला तर तोच साधारणतः फक्त 70,000 कोटीच्या आसपास येतो आणि ह्यांनी कामच मंजूर केले ते 1 लाख कोटीच्या वरती, 1,000 लाख कोटीच्या वरती। हे पैसे आणणार कुठून तुम्ही? आणि ही कामं भरण्यासाठी महाराष्ट्रातले जेवढे काय कंत्राटदार आहेत यांनी आतापर्यंत जी काही सुरक्षा अनामत जी काय त्यांना EMD लागते भरायला ती जी भरलेली आहे, फिक्स डिपॉझिट वगैरे लागते ती अंदाजे 10,000 कोटीची आहेत। म्हणजे कंत्राटदारांची 10,000 कोटीची देयक म्हणजे जी आमची जी हक्काचे पैसे आहेत हे यांच्याकडे पडून आहेत आणि ही लोक आम्हाला देयक देत नाहीत। म्हणजे कंत्राटदारांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे मला हे समजत नाही की शासन एकीकडे सांगते की आम्ही सगळीकडे विकासाचं पर्व करतोय, ते विकासाचं पर्व नसून हे कंत्राटदारांच्या विनाशाचं पर्व आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। तुम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिले, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? अधिकारी आज अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयामध्ये बैठक असल्यामुळे तिकडे गेले होते। उप अधीक्षक अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांनी ते स्वीकार केलेलं आणि ते वरती प्रशासनाकडे पाठवतील। परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की येत्या 27 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेले आहे। आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तसं रितसर पत्र दिलेलं आहे। येत्या 27 तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा निधी वर्ग नाही झाला तर आम्ही लोक तातडीने 27 तारखेपासून अधीक्षक अभियंत्यांच्या समोर मंडप टाकून आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि त्यात पण जर पूर्ण दिशा व्यवस्थित नाही झाली, आम्हाला निधी उपलब्ध नाही झाला तर मात्र पूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं राहील।